पुणे पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 आमदारांनी दिले राजीनामे। पिंपरी चिंचवडचे 40 नगरसेवकही राजीनामे देणार। राज्य हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रास्ता रोको, भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडलं। गटनेत्यांची बैठक घेऊन 2 दिवसात जादूटोणा विरोधी विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करणार। विधिमंडळाच्या बैठकीत विधेयकाचं करण्यात आलं सादरीकरण। ताब्यात घेतलेल्या संशयितांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाशी संबंध नाही। पुण्याच्या पोलीस आयुक्तांची माहिती। नागोरी टोळीची चौकशी सुरू। शिवशाही पुनर्वसन त्याच्यात याला 24 घरं दिली जाते, ते अजून झालं नाही की आता हा परत यांचा या फायलीत लिहिलंय की एसआरए बरोबर पत्रव्यवहार सुरू झालेले आहेत। आता इथे एसआरए कुठे आलं पिक्चर मध्ये? शिक्षण संस्थेसाठी घेतलेली जमीन झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत दाखवून एसआरए योजना लाटण्याचा प्रयत्न। किरीट सोमय्या यांचा राजीव शुक्लांवर आरोप। 4 राज्यांमधल्या दारुण पराभवानंतर सोनिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सुरू। तर जनतेला खंबीर आणि प्रभावी उपाययोजना करणाऱ्या राज्यकर्त्यांची गरज। शरद पवार यांची टिप्पणी। मैं कल से रालेगंज सिद्धि में यादव बाबा मंदिर में अनशन के लिए बैठ रहा हूँ। कब तक? ये जनलोकपाल नहीं आता तब तक चलेगा। हिवाळी अधिवेशनात संसदेत जनलोकपाल न आणून सरकारनं विश्वासघात केला। अण्णांची टीका। विधेयक आणेपर्यंत उपोषण करण्याची घोषणा। नाशिकमध्ये हातानं मैला साफ करण्याची अनिष्ट प्रथा अजूनही सुरूच। महापालिका आणि नगरपालिकांमधल्या सफाई कामगारांची व्यथा। आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट। पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद।